विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आमदार फुटीवरून आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत आणि यावरून आता सुधीर मुनगंटीवारांनी देखील विरोधकांवरती निशाणा साधलाय। विरोधकांचा पराभव झाल्यानंतर पैसा आणि सत्तेचा वापर केला अशी टीका करतात आणि अशा प्रकारे म्हणतच मुनगंटीवारांनी देखील सांगितलं। सोबत मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। भाऊ, खरं तर लोकसभेनंतर वारं बदललं असं म्हणत होते, मात्र कालची निवडणूक झाली तर काँग्रेसला धक्का बसला, पराभव तर झाला उमेदवाराचा, मात्र मतही फुटताना पाहायला मिळाली। आकड्यांच्या विजयाच्या संख्येनंतर त्यांनी असा दावा सुरू करायला ते लागलेत की आम्ही सरकारमध्ये येणार। ठीक आहे, त्यांच्यापैकी काही नेत्यांनी सावध भूमिका घेतली आणि ती सावध भूमिका भविष्यातला वेध घेतली की आम्ही 155च्या आसपास जागा जिंकू। जे स्वतःला प्रचंड राजकारणामध्ये निष्णात मानतात त्यांच्याही लक्षात आलं नाही की हे आमदार हे एकनाथ शिंदेजी आणि अजितदादांनी मुद्दाम तुमच्यावर सोडून तुम्हाला बेसावध केलं। नेहमी तुम्ही लोकांवर डाव खेळता, यावेळी अजितदादाच्या आमदारांनी येऊन तुम्हाला अक्षरशः बनवलं आणि तुम्ही त्या भ्रमात राहिला। असं आहे की अजितदादा आणि एकनाथ शिंदेचे आमदार जे आहेत ते ठाकरे आणि पवारांच्या याच्यामध्ये आहेत। ठाकरे आणि पवारांच्या याच्यात नाही, आता त्यांचे आमदार आमच्यासोबत संपर्कात आहे। जसं विभीषण हा संपर्कात असायचा आणि माहिती द्यायचा, तसे त्यांचे आमदार आता संपर्कात आहे। काँग्रेसचे आमदार फुटले ना, तिन्ही पक्षातले फुटले। काँग्रेसचे किती फुटले, ठाकरेंचे किती सांगितलं हे सांगणं राजशिष्टाचाराचा भाग। एकूण किती फुटले त्याचा काय आकडा नाही, साधारणतः 12च्या वरती आमदार त्यांचे जवळपास फुटले आहेत, 11 ते 12 आमदार। पण काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय की सत्ता पैसा पुन्हा एकदा आमदार फोडण्याला कामी आलं। नापास झाल्यावर सर्वात सोपं कारण असतं की पेपर सिलेबसच्या बाहेर आला, हे नापास विद्यार्थ्याला सांगायचं जसं सोपं कारण आहे तसं हे सोपं कारण आहे। विधानसभेच्या आधी ऑपरेशन करणं वाटतंय असं आहे, योग्य क्षणी योग्य काम करावं लागतं। ऑपरेशन हे ब्लड प्रेशर आणि शुगर जेव्हा कंट्रोलमध्ये असते तेव्हाच करावं लागतं। योग्य वेळी योग्य निर्णय करावा लागतो। सांगून ऑपरेशन होतं का? सध्याची परिस्थिती पाहिल्यानंतर वाटतंय तुम्हाला कंट्रोलमध्ये एका कंट्रोलच्या बाहेर आहे? नाही, आम्ही आता सध्या कामाला लागलो तिन्ही पक्ष की समन्वयाने आम्हाला निवडणूक NDAच्या माध्यमातून घडवायची आहे। भविष्यात जेव्हा केव्हा या संदर्भामध्ये विस्ताराचा विषय पुढे येईल तेव्हा नावही जाहीर होतील। पंकजाताई तर नेते आहे आणि त्या महाराष्ट्राच्याच नेत्या नाही, तर या देशामध्ये त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मंत्री म्हणून संघटनेची जबाबदारी आहे। जेव्हा केव्हा पक्ष म्हणून त्यांच्यावर जी काही जबाबदारी देण्यासाठी ठरवलं जाईल, आनंदाने ती जबाबदारी पंकजाताई स्वीकारेल आणि फक्त स्वीकारणारच नाही तर अतिशय योग्य अशा पद्धतीचा न्याय सुद्धा त्या पदाला देते। अमरमण अजित सरसुणे, ABP माझा, मुंबई। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।